ओळखून जातो किंवा थर्ड आय ज्याला म्हणतात, हा थर्ड आयच पिनियल ग्रंथी आहे असं म्हणतात। याच्यातून येणारे मेलाटोनिनचे काय काय प्रभाव आहे आपण पाहूया। हा मेलाटोनिन आणि पिनियल ग्रंथीच्या प्रभावामुळे मनुष्याच्या मनामध्ये शांती प्रस्थापित होतो, हा त्याचा सर्वात पहिला महत्त्वाचा फायदा आहे। आणि दुसरा, त्याच्यामधून माणसाला छोटे मोठे आजार येत नाही, म्हणजे माणसाचा इम्युनिटी ज्याला म्हणतो, रोग प्रतिरोधक शक्ती ज्याला म्हणतो, तो शक्ती वाढते। तिसरा आणि महत्वाचा ह्याचं कार्य आहे, माणसाचं कल्पना शक्ती हा पिनियल ग्रंथीचा स्राव करतो, कल्पना शक्ती वाढवतो। कल्पना शक्ती वाढवतो म्हणजे ज्ञानाच्या परिधी वाढवते। ह्याच्यामुळे काय होतंय, जे ज्ञानातीत आतापर्यंत आम्ही म्हणत होतो तो ज्ञानामध्ये येतो। आणि एकाकडे सांगण्यात येतो अध्यात्मामध्ये, परमात्मा ज्ञानातीत आहे, परंतु त्याला ज्ञानानेच पाहायचं आहे, म्हणून ज्ञान जर वाढला तर कदाचित असं होतं की परमात्मा आपल्या ज्ञानामध्ये यायला आरंभ होतो। म्हणून हा पिनियल ग्रंथीमध्ये असा एक शक्ती आहे की माणसाचा कल्पना शक्ती आणि ज्ञानाची शक्ती वाढवण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे। आणि नंतरचं त्याच्यावर महत्वाचा गुण आहे की माणसाचा प्रजनन क्रिया ते नियंत्रित करतो, म्हणजे माणसाला मुलं किती व्हावं कसं व्हावं हा ते ठरवत असतो। आणि नंतरचा त्याचा सर्वात महत्वाचा त्याचा गुणधर्म आहे की माणसाचं आयुष्य वाढतो, आणि आयुष्य एवढं वाढवतो की 10 ते 25%, म्हणजे जे 60 वर्ष जगत होते ते 80 वर्षाचे होतील, जवळजवळ 75 वर्षाचे होतील, आणि जे 80 वर्ष जगणारे आहेत ते जवळजवळ 100 वर्षापर्यंत शतायुषी होतील, एवढा अद्भुत गुण आहे। मित्र, आपण बघायला पाहिजे की आपण 2 ते 4 कोटी खर्च करून ऑपरेशन करून घेतो, लिव्हर ट्रान्सप्लांट करून घेतो, परंतु त्यामुळे आपल्याला आयुष्य किती मिळतो, 1 ते 2 वर्ष जास्त मिळालं तर आपण धन्य मानतो। परंतु हा पिनियल ग्रंथीचं जर काम वाढला किंवा मेलाटोनिन स्राव जर जास्त झाला तर ह्याच्यामुळे जवळजवळ 15 ते 20 वर्षाचं आयुष्य आम्हाला जास्ती काळ मिळू शकतो। मित्रो, हा जगामध्ये सगळं काही मिळू शकतो, परंतु हा आयुष्य किंवा समय माणसाला मिळणं लय कठीण असतो। तो जर कोणी देत असेल तर साक्षात परमात्मा देऊ शकतो, अशी आपण विचार करायला काही हरकत नाही। म्हणून एवढा महत्वाचा पिनियल ग्रंथीचा उल्लेख इथे करण्यासाठी ह्याचं कारण आहे की त्याचा जर स्राव बघितला तर त्याचा एक वेगळा प्रकार आहे स्रावाचा। ते दिवसाचा जर सूर्याच्या प्रकाशामध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा स्रावाचा जो प्रमाण असतो अत्यंत कमी असतो। लहानमध्ये मोठ्यांमध्ये हा मेलाटोनिनचा स्राव असं सांगण्यात येतो की दिवसभर केवळ 7 पिकोग्राम पर ml असतो असे म्हणतात। परंतु हा स्राव जर आम्ही बघितला रात्रीच्या वेळी, तो स्रावाचं प्रमाण वाढायला सुरुवात होतो रात्रीच्या 10च्या वेळापासून, त्यानंतर रात्री 2 वाजता सर्वात जास्त असतो आणि नंतर कमी कमी होत 5 वाजल्यापासून पूर्ण कमी होत आणि सकाळच्या वेळी 7च पिकोग्रामला येतो। रात्रीच्या वेळी लहान मुलांमध्ये जर आपण त्याचं स्रावाचं प्रमाण बघितला तर तो जवळजवळ 270 पिकोग्राम असतो। हा टेबल मी दाखवलेला आपण बघा, जवळजवळ 270 पिकोग्राम असतो। आणि ते 60 वर्षाच्या माणसामध्ये ते 60 ते 70 पिकोग्राम असतो, म्हणजे रात्रीच्या 2 वाजता ते सर्वात जास्त असते। लहान मुलांमध्ये 270 पिकोग्राम पर्यंत होतो आणि तेच वय वाढल्यानंतर 60 ते 70 पिकोग्राम होतो आणि नंतर कमी होत जाते। म्हणजे हा रात्रीचा वेळ जो आहे 2 ते 5च्या दरम्यान हा मेलाटोनिन सर्वात महत्वाचा मेलाटोनिन सर्वात जास्त प्रमाणात असतो। महात्मा बसवेश्वरांचं एक वचन आहे, ह्यांना हा गोष्ट माहित होतं की नाही, आपण याच्यामधून जाणून घेऊ शकतो की महात्मा बसवेश्वर एका वचनामध्ये सांगतात, गांधारी मांधारी अंबा हो रात्रिय लिंग व पूजिसಬೇಕು पूर कोळी ಕೂಗದ ಮುನ್ನಲಿಂಗ ವ पूजिಸಬೇಕು ಕಾಡನವಿಲು ಅದರದ ಮುನ್ನಲಿಂಗ ವ पूजिಸಬೇಕು। म्हणजे हा सगळं तुम्ही बघितलं कोणत्या वेळी सांगतात की गावातलं जे कोंबडी असते ते कोंबडी आवाज करण्यापूर्वी लिंगपूजा आपण समाप्त करून घेतलं पाहिजे, आणि किंवा शेतामध्ये जंगलामधला जो मोर असतो, मोर आवाज करण्यापूर्वी आपण लिंगपूजा केलं पाहिजे, किंवा भृंगी जे असतात ते मध फुलाला जाऊन मध काढण्यापूर्वी आपण लिंगपूजा करून घेतलं पाहिजे। ह्याचा अर्थ असा होतो की लिंगपूजा आपण
सकाळचा 5च्या आत लिंग पूजा करून घेतलं पाहिजे असे महात्मा बसवेश्वर म्हणतात. गांधारी मांधारी अंबा अहो रात्रीಯಲ್ಲಿ पूजिಸಬೇಕು. म्हणजे गांधारी मांधारीचा हा खोलचा रात्र जो असतो, डार्क नाईट ज्याला म्हणतो, त्या वेळेमध्ये पूजा करा म्हणतात. हा गांधारी मांधारीचा वेळ जर काढला तर रात्री 3 वाजता येते. म्हणजे आपला मेलाटोनिनचा स्राव सर्वात जास्ती 2 ते 3च्या वेळी असतो आणि महात्मा बसवेश्वर नेमकं त्याच वेळी हा पूजा करा म्हणतात. आणि महत्वाची गोष्ट असं आहे की रात्रीच्या वेळी मेलाटोनिनचा स्राव वाढतो. ह्याचा अर्थ तो अंधाराचा जो प्रमाण असतो रात्री त्यावेळी, हा डार्कनेसचा जो प्रकार असतो, 2च्या नंतरचा जो प्रकार असतो, तो प्रकार अंधार असतो. आणि तोच अंधार आपण हा इष्टलिंगामध्ये पाहू शकतो. कारण इष्टलिंगामध्ये आज चंद्रशिला आहे आणि वर कार्बनचं आपण लेप लावलेले आहे. तो इष्टलिंग जेव्हा आम्ही हातात पकडतो, तो इष्टलिंग आत थोडा उष्णतेमुळे, हाताच्या उष्णतेमुळे रक्त इथे प्रवाह होतो, त्या प्रवाहाच्या उष्णतेमुळे इष्टलिंग गरम होतो, त्याची आत चंद्रशिला गरम होतो. त्यामुळे वरचं कार्बनचा जो काळा रंग आहे त्याला जो एक काळापणाचं प्रमाण जो देतो, तो प्रमाण आणि रात्रीच्या 2च्या नंतरचं अंधकाराचं जो प्रमाण आहे तो सारखं होतात. म्हणून रात्रीचा अंधकार आणि आपल्या इष्टलिंगाचा काळापणा हा दोन्ही मिळून माणसाच्या पिनियल ग्रंथीला प्रचोदित करून त्यातील मेलाटोनिन भरपूर प्रमाणात स्राव करण्यासाठी ते प्रयुक्त किंवा ते युक्त करतो. त्याच्यामुळे माणसाचं मेलाटोनिन प्रमाण वाढतंय. ते थोडे प्रमाणात काही होईना, जर मेलाटोनिन वाढलं तर माणसाचं आयुष्य वाढतो, माणसाचं ज्ञान वाढतो, माणसामध्ये एक नवीन काहीतरी निर्माण करण्याची एक क्षमता वाढून जाते, त्याला रोग येत नाही, म्हणून माणसाचं आयुष्य वाढतो. हा एक वैज्ञानिक शोध आहे का महात्मा बसवेश्वरांना हा माहित होतं, हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न केलाय. मित्रहो, बसव कल्याण मध्ये 1150 पासून ते 1167 पर्यंत या खंडामधले, जम्बूद्वीप नवखंड म्हणायचे, त्या खंडामधले प्रत्येक राष्ट्र, म्हणजे त्या काळामध्ये 50 ते 55 राष्ट्र होते असं सांगण्यात येते. ते अफगाणिस्तान पासून ते तमिळनाडू पर्यंत प्रत्येक राष्ट्राहून शरण बसव कल्याणने आले होते. ते केवढे आले होते? 1,96,000 शरण बसव कल्याण मध्ये येऊन राहिले होते. आणि त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या जगाचा पहिला जो पार्लिमेंट आहे, संसद आहे, त्याच्यामध्ये 770 अमरगण म्हणजे महत्वाचे शरण त्यामध्ये राहायचे. ते 1,96,000 शरण विविध राष्ट्राहून येऊन बसव कल्याणला आले. एवढंच नव्हे तर तिथेच राहिले. महात्मा बसवेश्वरांनी दिलेले इष्टलिंग योग करणे, आपलं कर्म करणे आणि आनंदात तिथे जगणे आणि साहित्य रचना करणे, वचन साहित्य रचना करणे असे ते करत गेले. आणि 770 अमरगण जे होते त्यांनी नवीन संविधानच हा जगासाठी निर्माण करून दिलेला आहे. 770 शरण जे अनुभव मंडपाचे होते त्यांचे इतिहास जवळपास थोडीफार तरी सर्वांना माहिती आहे. जे त्याच्या अभ्यासक आहेत त्यांना माहिती आहे. इतिहासात देखील त्याची नोंद इकडे आपल्याला दिसून येते. याच्यातून एक वस्तुस्थिती बाहेर आलेली अशी आहे की 770 शरणांपैकी केवळ 5 ते 6 शरण लहान वयामध्ये लिंगांग सामरस्य प्राप्त केला किंवा आपला देह त्यागला. परंतु उरलेले 900 जवळजवळ 765 जण जे शरण होते ते शरण शतायुषी झाले. त्यांचं वय वाढलेलं आहे. एवढंच नव्हे, आजही आपण पाहतो आपल्या देशामध्ये जे सर्वात जास्त वय असणारे व्यक्ती आहेत ते हा लिंगवंत धर्मामध्ये तुम्हाला सापडतील. भालकीचे डॉक्टर चन्नबसवेश्वर पट्टदेव महाराज होते. ते 108 वर्ष जगले. जवळजवळ शतायुषी किंवा अजूनही त्यांचं वय वाढू शकलं असता. त्यांनीच स्व इच्छेने ते 108व्या वर्षी आपलं देह त्यागला. तसेच आज शिवकुमार स्वामी महाराज आम्ही पाहतो सिद्धगंगाचे, त्यांचंही वय 104 आहे. माझ्या वडिलांचं वय 96 पर्यंत ते राहिले. अजूनही आपल्या घरामध्ये देखील पाहू शकता जो कोणी आहे
जो इष्टलिंग योग करतो त्याचं वय वाढलेली असते. म्हणून मित्रो, मी हे नक्की सांगू शकतो, इष्टलिंग जर रोज आपण इष्टलिंग योग केला, त्याचं जर आपण पाहिला, दर्शन घेतला, तर आपलं वय नक्कीच वाढतो, हा सिद्ध होतो. त्या म्हणून महात्मा बसवेश्वरांनी अत्यंत वैज्ञानिक अध्ययन करून किंवा त्यांना तो आविष्कारच झाला होता, त्यांना जे प्राप्त झालं होतं त्या माध्यमातून ते आपल्याला इष्टलिंग दिलेले आहे आणि इष्टलिंग योग आपल्याला सांगितलेला आहे. दुसरा मुद्दा मी सांगितलं, दुसरा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तो आहे की डाव्या हातात इष्टलिंग पकडून पूजा का बरं करावी, उजव्या हातात का बरं नको. आपण जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहोत, आम्हाला माहिती आहे की माणसामध्ये दोन मेंदू असतात, एक डावा मेंदू किंवा लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर आणि दुसरा उजवा मेंदू किंवा राईट सेरेब्रल हेमिस्फिअर. हा लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअरला मी म्हणतो की डॉमिनंट हेमिस्फिअर, राईट सेरेब्रल हेमिस्फिअर किंवा उजवा मेंदूला म्हणतो आम्ही कॅटेगोरिकल हेमिस्फिअर. हा डावा मेंदूचा गुणधर्म आहे, माणसाला भाषा देते, ते भाषेची निर्माण करते. आता जे मी बोलत आहे हा भाषा डाव्या मेंदूमध्ये निर्माण होतो. आणि दुसरं आहे त्याच्यामध्ये गणित असते. गणित म्हणजे भेदाभेद, शून्य एकापेक्षा लहान आहे, दोन एकापेक्षा मोठा आहे, हा एकामधून दुसरा भेद करणारी गुण हा डाव्या मेंदूमध्ये निर्माण होतो. तिसरा असं म्हणतात की ह्याच जर आपण पुढे नेलो तर स्वार्थ भावना हा डाव्या मेंदूमध्ये जास्त असतो. म्हणून आणि डाव्या मेंदूचा आपला जो सबकॉन्शियस माइंड म्हणतो त्याला त्याचा संपर्क जास्त राहत नाही. आणि उजव्या मेंदूचं काम आहे मनामध्ये शांती निर्माण करणे आणि निस्वार्थ भावना निर्माण करणे, त्याबरोबर संगीत, साहित्य आणि जे चित्रकला असते त्याचा आस्वाद घेणे, त्याचा गुणधर्म निर्माण करणे. आणि महत्वाचा त्याच्यामध्ये असा एक गुण असतो, नवीन काही संशोधन करणे, नवीन निर्माण करण्याची हा सर्वात महत्वाचा गुण हा उजव्या मेंदूमध्ये आहे. मित्र, आपण हे जाणलं पाहिजे, स्त्रीमध्ये उजवा मेंदू पुरुषांपेक्षा थोडीफार मोठे असते. म्हणून आई जे आहे ते सर्जनशील आहे, नवीन काहीतरी निर्माण करते, आपल्याला जन्म दिली हाच तिचा सर्वात मोठा निर्मिती आहे. शांत असल्या कारणाने तिचं मन स्वभाव शांती असल्या कारणाने सुखदुःख सर्व सहन करते, परंतु पुरुषाची स्थिती ते नसते. दृष्टीशास्त्राचे जे अभ्यासक आहेत ते असे सांगतात की त्याचं संशोधनाने हे सिद्ध झालेले, ते डाव्या दृष्टी क्षेत्रातून जे किरण येतात ते उजव्या मेंदूला प्रचोदित करतात आणि उजव्या दृष्टी क्षेत्रातून जे किरण येतात ते डाव्या मेंदूला प्रचोदित करतात. आपण इष्टलिंग डाव्या हातात पकडतो, ह्याचा अर्थ असा होतो की ह्याचे जे किरण आहेत त्या उजव्या मेंदूला प्रचोदित करतात. इथे एक आपटूक कायझमा म्हणून एक गोष्ट असते, त्याच्यातून हे किरण दुसरी बाजूला जातात, तिथे क्रॉसिंग आहे. तसं म्हणून हा डाव्या हातात पकडलेला इष्टलिंगाची किरण उजव्या मेंदूला प्रचोदित करतात. म्हणून हा लिंगपूजक जे असतो, इष्टलिंग योगी जो असतो, त्याचं मन शांत असते, नवीन काहीतरी निर्माण करत असतो. म्हणून हाही एक अत्यंत महत्वाचं विज्ञान आहे, ज्याच्यामुळे महात्मा बसवेश्वरांनी हा इष्टलिंग डाव्या हातात करून त्याची पूजा करायला सांगितलेलं आहे. आणि पूजा करणे म्हणजे काय सांगितलेलं आहे, महात्मा बसवेश्वर म्हणतात की पश्चिम पद्मासनದಲ್ಲಿ ಕುಳಿತು ನಿಟ್ಟಲು ಮುರಿದು ತುಟಿ ಮಿಡುಕದೆ ಅಟ್ಟೆ ಆಡಿತಲ್ಲ ಬಿಟ್ಟ ಕಣ್ಣು ಬಿಗಿದ ಹೊಂಬು ब्रह्मरंध्रದಲ್ಲಿ कट्टेगुडिया. म्हणजे ते सांगतात की तुम्ही पूजा करणे म्हणजे मंत्र तंत्र जपणे असं काही नाही. तुटी मिडुकदे म्हणजे होठ न हलवता ते लिंगाकडे बघितलं पाहिजे. केवळ बघणे म्हणजे काय, त्याचा काळा रंग पूर्ण आपण आत घेणे आणि बघत राहणे. मग हा बघितल्यामुळे काय होतं, ते किरण उजव्या मेंदूला जातात. उजव्या मेंदूला गेल्यामुळे त्या किरणामुळे उजव्या मेंदू प्रचोदित होऊन हा सगळे चांगले गुण आपल्यामध्ये यायला आरंभ होतात. त्याच इष्टलिंग हेच काळा, तो इष्टलिंगाचा जो काळा रंग आहे तो रात्रीचा अंधारासारखं काम करून मेलाटोनिन वाढवतो आणि उजव्या मेंदूचा गुण देखील वाढवतोय. त्याच्यामुळे माणसामध्ये एका तऱ्हेचं नवीन चैतन्य, नवीन निर्माण करण्याची शक्ती आणि शांती असं येते. हा काळा जो रंग असतो इष्टलिंगाचा, ते अजूनही एक अत्यंत महत्वाचं काम करते. हा महत्वाचं काम असं करते की फिजिक्स मध्ये किंवा भौतिक शास्त्रामध्ये हे जाणीव आहे
की जो काही काळा आहे त्याला ब्लॅक बॉडी म्हणतो. ब्लॅक बॉडी म्हणजे सर्व किरण ते स्वतः आपल्यामध्ये खेचून घेत असतो. म्हणून त्याचा प्रभाव अंगावर किंवा काळाच्या बाजू जे काय असतं त्याच्यावर होत नाही. हा काळा मित्र आपण हे जाणलं पाहिजे. सूर्य आपल्याला प्रकाशाचे किरण देतो, परंतु त्याच्याच बरोबर आपल्या अंगाला घातक करणारे घातक किरण देखील ते बाहेर टाकत असतो. त्याला आम्ही गामा रेज, बीटा रेज असं वैज्ञानिक भाषेमध्ये सांगत असतो. हा गामा रेज, बीटा रेज वगैरे अंगावर पडलं की माणसाचा आंधळापणा येतो, कॅटरॅक्ट ज्याला म्हणतो ते होतो, आणि त्याचे चामडीचे कॅन्सर होतात, हाडाचे कॅन्सर होतात, असे विविध तऱ्हेचे कॅन्सर होतात. ह्याच्या बरोबर ते सोलार विंड म्हणून असते, त्याच्यामध्ये अनेक कण जे आहेत, घातक कण जे आहेत, हा जगाचा अॅटमॉस्फिअर क्रॉस करून खाली येऊन माणसाच्या अंगावर पडत असतात. तेही देखील हा इष्टलिंग ते घातक किरण आणि सोलार विंडचे पार्टिकल्स ते स्वतःमध्ये खेचून घेतो, म्हणून आपल्या अंगावर प्रभाव करत नाही. म्हणून महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे का इष्टलिंग आपल्या अंगावर 24 तास असलं पाहिजे. ह्याचा अर्थच असा, हा असे घातक किरणांचा प्रभाव आपल्या अंगावर होत नाही. म्हणून आपण हा लिंग सदैव कापडामध्ये ठेवलं पाहिजे. आपण आज पाहतो जसं जसं जास्त पैसे यायला आरंभ झालेले, लोक त्याला चांदीच्या करंडकामध्ये किंवा सोन्याच्या करंडकामध्ये ठेवतात. परंतु त्यामुळे ते काय होतं, लिंगाला जेलमध्ये बंद केल्यासारखं होतो. तो हा घातक किरण खेचून घेऊ शकत नाही. म्हणून सर्वांनी हा इष्टलिंग आपल्या कापडी ह्याच्यामध्ये टाकलं पाहिजे. इथे जे आपण पाहतात हा चंद्रशिला आहे, हे चंद्रशिला टाकून आत आपण इष्टलिंग तयार केलं पाहिजे. आम्ही पाहतो हल्ली इष्टलिंगामध्ये दगड, मूर्ती काही ठेवतात, म्हणून त्याचा प्रभाव येत नाही. माझ्याकडे अनेक लोक येतात, डॉक्टर साहेब आम्ही इष्टलिंग अनेक दिवसापासून आमच्या अंगावर आहे, तरी सुद्धा आम्हाला आजार आहे, हे कसं काय होतोय? तर मित्र, हे मी त्याच्यासाठी सांगतो की त्याचं जे आपण बनवणी आहे, त्याचा जो तयार करतो, त्या मूळ वस्तू सोडून, महात्मा बसवेश्वरांनी जे सांगितलेलं ते वस्तू सोडून दुसरं जर आम्ही आत टाकला तर हा सगळा दुष्परिणाम तुम्हाला दिसून येतात. म्हणून आत आपण चंद्रशिलाच टाकलेला इष्टलिंग धारण केलं पाहिजे. हा चंद्रशिलाचा अजून एक महत्वाचा आहे. हा चंद्रशिला म्हणजे दुसरं काही नसून सिलिकॉन डायऑक्साइड आहे. सिलिकॉन डायऑक्साइड काय आहे? हा सिलिकॉन डायऑक्साइड आपण हल्ली कम्प्युटर मध्ये पाहतो, कम्प्युटर चिप, ज्याला की माणसाचं मेंदूसारखं काम करण्याची क्षमता असते, त्या चिप मध्ये देखील हा चंद्रशिलाचा असतो. हा सिलिकॉन डायऑक्साइडचा चिप्स मधून जेव्हा करंट पास होतो, तिथे एक शक्ती निर्माण होते. त्या शक्तीमुळे हा व्हर्च्युअल ज्ञान तयार होत असतो. हा चंद्रशिला महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात आपल्या इष्टलिंगामध्ये असायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. मित्र, आपण जाणता आजकाल कम्प्युटर काय काय करतो, तो रोबोट म्हणून निर्माण करतो, विचार करणारी रोबोट आहे. आपण हल्ली ओळखतो तायपाय मध्ये एक माणसाने रोबोट बरोबर लग्न केलेली आहे. म्हणजे एवढा ज्ञान निर्माण करण्याची क्षमता ते चंद्रशिलामध्ये किंवा सिलिकॉन डायऑक्साइड मध्ये आहे. हा सिलिकॉन डायऑक्साइड महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये आपल्या लिंगामध्ये असायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. म्हणून लिंगाचं त्याचा रंग पहा, डाव्या हातात पकडून पूजा करण्याची प्रक्रिया पहा, अंगावर 24 तास ते असायला पाहिजे ह्याचं मागील तत्व तुम्ही पहा, आणि त्याच्यामध्ये ठेवणारा सिलिकॉन डायऑक्साइडचं जर तत्व जर आपण बघितलं तर आपल्याला दिसून येईल हा अत्यंत वैज्ञानिकपणे काढून एक धार्मिक रूपाने महात्मा बसवेश्वरांनी हा इष्टलिंग आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपण जर हा दर दिवशी हा इष्टलिंगाचं जर दर्शन घेऊ लागलो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर त्याचा योग करू लागलो तर आपल्याला फार महत्वाचे फायदे आपल्याला मिळतात. आपलं वय वाढतो, आपलं ज्ञान वाढतो, आपल्या मनामध्ये शांती असते, आपण काहीतरी नवीन वस्तू निर्माण करतो. एवढंच वैज्ञानिक आहे असं नाही. महात्मा बसवेश्वर आणि चन्नबसवांना सांगतात माणसाने 32 ठिकाणी भस्म लावावी. हा 32 ठिकाणी भस्म लावण्याचं जर ठिकाण आपण जर बघितला तर तुम्हाला दिसून येईल त्या ठिकाणचे मागे, प्रत्येक ठिकाणचं मागे एक एक निर्नाळ ग्रंथी आहे. ते ग्रंथी असे असतात की आपण आपलं जीवन मेंटेन करणारी आणि ते सस्टेन करणारी क्षमता आपल्या शरीराला देतात. असे ग्रंथीला रोज रोज आपण जर प्रचोदित करत राहिलो भस्म लावत तर आपलं जीवन नेहमी रोज नवीन असतो, म्हणून मरण लवकर येत नाही. ते सांगतात की भस्म कुठे कुठे लावायचा, ते आधी सांगतात की नवचक्राला लावायचा, त्यानंतर सांगतात की पंचेंद्रियाला लावायचा, त्यानंतर सांगतात की सगळं सांध्यांना लावायचा.
ह्याची जर तुम्ही विश्लेषण केला तर तुम्हाला दिसून येईल, जेव्हा आम्ही नवचक्राचं उदाहरण देतो तुम्हाला विशुद्धी चक्र, विशुद्धी चक्राला जेव्हा भस्म तुम्ही जोरात लावाल त्याच्या मागे जे थायरॉइड ग्रंथी असते त्याला प्रचोदित होते, म्हणून थायरॉक्सिन आपल्या अंगामध्ये जास्त येतो, म्हणून आपलं शरीर व्यवस्थित चालू शकतो. इथे अनाहत चक्राचे वर लावलं तर त्याच्या मागे हृदय असतो, त्याला जोरात जर प्रत्येक दिवस जर आपण प्रचोदित करत राहिलो तर हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण कमी होतो, इस्किमिक हार्ट डिसीज कमी होतो. आणि कोणी जर इस्किमिक हार्ट डिसीज आला असेल तर त्याला लागणारी गोळी कमी होते, म्हणून हा इथे चक्राचे वर भस्म लावायचा. त्यानंतर इथे जर बघितलं मणिपूरक चक्राचे मागे जे असतो ते पानक्रियास ग्रंथी असते, ह्या बाजूला लिव्हर असते. इथे जर आपण जोरात भस्म लावत गेलो तर दर दिवशी आपली पानक्रियास ग्रंथीला प्रचोदित करतो, त्याच्यामुळे काय होतं की डायबेटीस माणसाला येत नाही, लिव्हर डिसीजेस येत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट भस्म लावण्याची प्रक्रिया देखील, आणि भस्मामध्ये थोडे प्रमाणात काय असे ना त्याच्यामध्ये कॅल्शियम असतो. आम्ही जेव्हा हे सगळं सांध्यांना ते भस्म जेव्हा लावतो तर तिथे थोडीफार कॅल्शियम मिळते आणि त्याला हा घर्षणामुळे थोडा प्रचोदन देखील मिळतो, म्हणून सांधेदुखी कमी असतात. हल्लीच्या जगामध्ये ऑर्थोपेडिकचा जो मी तरी म्हणतो प्रादुर्भाव वाढलेला आहे, ह्याला